काल रात्री इडली कढाई बघून झालं वाटतं. हो बघितला. तुला आवाज आला का? झोप नाही ना मोडली तुझी? नाही ग नाही, डीजे समोर झोपवलं तरी झोप मोडत नाही माझी. पण मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. हो का? इडली? अरे वा, काय सुगंध आला ग. बेंगलुरू डाईटची आठवण झाली एकदम. हो ना? चल सांग, खाऊन सांग कसं झालंय. सांगते सांगते. का तुझ्या नियमावलीची परमिशन वगैरे घ्यायची आहे? मालती, करेक्ट. काय ग माझ्या लेकीला नियमावली म्हणतेस? डार्लिंग, त्या दिवशी केदार आला ना, त्या दिवशी तू हवी होतीस तिथे. असे एक एक नियम धाड 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 वाचून दाखवले माहितीये. मला सांग, केदार इथे राहिला होता तेव्हा पण हे असेच रिंग मास्टर सारखं करायच्या का? इतक्या वाजता यायचं, तितक्या वाजता जायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ही मैत्रीण नाही, ती मैत्रीण नाही, काय अगं? अगं बाई, त्याला कुणी मित्र मैत्रीण नव्हतेच ग. एकटाच होता बिचारा, ना मित्र ना कुटुंब. आणि मैत्रीण? अगं म्हणजे कोणीतरी मैत्रीण असेल ना, जवळची, लांबची, ठाण्यातली, ठाण्याबाहेरची. नाही ग, त्याच्याकडे कधी कोणी आलंच नाही. हा, त्याची एकच मैत्रीण मला माहिती. कोण? तारिणी. वो दोस्ती भी बाद में रिश्ते में बदल गई. तारिणी, अच्छा मग ठीक आहे. आणि आता दुसरी समजली आहे. कोण? ही रश्मिका. तू आणि तारिणी, तुमच्या दोघींशिवाय त्याला कोणी मित्र मैत्रिणी नाही. पण काय ग, तू असं का विचारतीस की माझ्या धनुषला आणखी कोणी एखादी नयनतारा सापडलीये? अगं अगदी सहज, ते नियमावली ते एवढं म्हणून. अगं मी पण मस्करीच केली ग. केदारचं तारिणीवर ना खूप प्रेम आहे. माझी नजर सांगते ना मला. केदारच्या आयुष्यात तारिणीशिवाय दुसरं कधीच कोणी येणार नाही. इडली मात्र मस्त झाली. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. गुड मॉर्निंग. फक्त हो बॉस, मी गुड मॉर्निंग म्हणालो. सॉरी. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. बॉस, हे काय तू परत आवरावर करतेस? अरे असू देत ना, एवढंच तर केलं. तू एवढं पण नाही करायला पाहिजे. तू एकतर सगळ्यापासून काही खाल्लं पण नाहीस. तू तू ये इकडे. अरे मी नाश्ता कर. मी ठीक आहे. नाही, माझं ये ऐक. इथे बस. मी खा. हे घे. मी खाते. हे घे. बक्षी थोडं गरम आहे. ठीक आहे. तू काही म्हणालीस का? तू काय ऐकलंस? मला असं वाटलं तू काही म्हणालीस. नाही. मित्र आहे. मित्र? मित्र आहेस ना तू माझा. हो. हा. आणि काल तू जे काही केलंस माझ्यासाठी, ते एक चांगला मित्र करूच शकतो, हो ना? हो. नाही, माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक पुरुषाने ते करायला हवं. हा. आणि आपली मैत्री इतके वर्ष जुनी आहे. हो, खूप जुनी आहे. मग हे नातं नाही बदलायला पाहिजे, हो ना? नाही बदलणार. म्हणजे आपली मैत्री टिकली पाहिजे. आत्ता आहे तशी. टिकेल ना, अशीच टिकेल. पण आपण इतके वर्ष झाले एकमेकांना ओळखतो. आपण एकमेकांच्या सोबत आहोत. मग मला काय वाटतं, काय वाटतं बॉस? आपण ना कायम
असेच कमालीचे मित्र राहूयात. हा, हे 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 जे आहे ना ते छान आहे, मस्त आहे. हो हे आहे, पण असं अचानक म्हणजे असं का बोलतेस तू? पोहे मस्त झालेत, खूप छान झाले पोहे. हा, पोहे मी जरा ते पटकन आवरून घेते. नाही तू आधी नाही ते आवरू आपण नंतर. बॉस तू आधी अरे नाश्ता करून घ्या. नाही, तुला माहितीये ना मला हे असं पसारा बघायला नाही आवडत, मी आवडते. नाही तेच म्हणणं की पोहे गार होतील ना बॉस. अरे ठीक आहे, इट्स ओके, मी हे एवढं ठेवते. नाही हे काय आहे? हे पत्र. ते दिसतंय की हे पत्र आहे, पण कोणाचं आहे? तुझं आहे? तुला पाठवलंय कोणीतरी? नाही तुला पाठवायचंय कोणाला तरी? हा. ओह, तुझ्या तिला पाठवायचंय का? तिच्यासाठी लिहिलंयस? मी वाचू? नको ना बॉस. एकदा नाही नाही प्लीज नको. Please. नाही नाही बॉस, नाही 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 बॉस, नको ना. मग तू तिला कधी देणार आहेस? हिम्मत होत नाहीये. अरे तिला एकदा सांगून तरी टाक तुझ्या मनात काय येते. त्या रेवाकडनं शिक काहीतरी. तिच्याकडनं काय शिकू? नाही म्हणजे आपलं प्रेम आपण आपल्या पद्धतीने मिळवायला हवं ना. पण मग तू तिला कधी सांगणार आहेस? तू साधं तिला आय लव्ह यू पण नाही म्हणालायस. बरं ती कोण आहे हे आम्हालाही सांगत नाहीयेस. मला तर आता असं वाटतंय ना की आम्हाला शोधून काढायला लागणार आहे ती कोण आहे ते. घे, आला तुझ्या प्रेमाचा संकेत. प्रेमाचा नाही, टेक्नोचा टीम कॉल आहे. मस्त होती ग बाई इडली. हॅलो. टीम, रेवा त्यांनी जी हार्ड डिस्क आणली होती त्यातून एक महत्वाची लीड मिळाली. ओके, काय मिळालंय? डार्क वेबची लिंक, जिथे ऑर्गन ट्रॅफिकिंग खूप मोठ्या प्रमाणात घडतं. तू ब्रेकिंग केलंस? नाही, करतोय. आणि आपण ज्या गुंडांना पकडलं होतं त्यांचं काय स्टेटस आहे? त्यांच्याकडनं काही इन्फॉर्मेशन मिळाली का? कमांडर इंटरॉगेशन करतायत, त्यांनी तोंड उघडली नाहीये. असे दोन टपाटप ठेवून दे ना, म्हणजे बरोबर तोंड उघडतील ते. ठीक आहे, आपण सगळे डेनवर भेटूया लवकर. ओके, कमांडरना पण इन्फॉर्म करतो, तसे ते लगेच येतील. ओके, बाय. निघायला हवं. हो